नमस्कार मित्रांनो हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील 2 ते 3 दिवस या जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे। विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा वेग जो आहे 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या पद्धतीने असणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनी सतर्क असणे गरजेचे आहे। मित्रांनो, हवामान विभागाच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आला आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राइब करा। चला जास्त न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, 16 मे 2024 रोजी धाराशिव, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाटा, वाऱ्याचा वेग जो आहे 40 ते 50 किलोमीटर, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, 17 मे 2024 रोजी धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, 18 मे 2024 रोजी लातूर, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, 19 मे 2024 रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वेग प्रति तास 30 ते 40 किलोमीटर, हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, या 3 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाच्या माध्यमातून इशारा दिला आहे। मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।